80% जागांचं वाटप झालेलं असं अजित पवार म्हणाले होते आणि असंच वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलेलं होतं. त्याच्यामुळे दोन नेत्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला एकवाक्यता दिसते. परंतु स्ट्राईक रेटच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंनी जो मुद्दा उपस्थित केला होता त्याला देवेंद्र फडणवीसांनी काउंटर केला. पण दुसरीकडे बोलताना त्यांनी अजितदादांना सांभाळून घेतलं की ठीक आहे, आम्हाला लोकसभेला राष्ट्रवादीची अपेक्षित मतं मिळाली नाही, पण विधानसभेला आम्हाला त्यांची मतं मिळतील. मी भाजपच्या कोर वोटरला ते आमच्यासोबत का आले हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला आणि 70% लोकांना आम्ही कन्व्हिन्स केलं आहे असं फडणवीस म्हणाले. यातून एक दिसतं की ते अजितदादांना सावरून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि एकनाथ शिंदेंच्या मुद्द्यांना काउंटर करतायत. तुम्हाला वाटतंय सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे? बिलकुल नाही. ते जे काही त्यांचं वक्तव्य होतं ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये होतं. त्या दोघांनी 80% सांगितलं तुम्हाला इंडिया कॉन्क्लेव्हमध्ये. त्याला किती दिवस झाले? आता 4 दिवस आहे. आता 85% पुढे गेले. नाही, त्याचं म्हणणं असं आहे की नाही, माझं म्हणणं तसंच आहे की आता 80% आम्ही आणखीन पुढे गेलो. चांगली गोष्ट आहे, पण त्याचं म्हणणं असं आहे की दादा आणि फडणवीसांचं जास्त चांगलं सख्य दिसतंय. त्या मानाने म्हणजे जसं जसं होतं महायुतीमध्ये तशा पद्धतीने असं म्हणणं आहे. ते कितपत खरं आहे? म्हणजे तसं नाही आहे, जास्त चांगले मित्र आहेत वगैरे. नाही, मैत्री तर त्यांची एकत्रित सरकार स्थापन केलं त्याला पाहिले ना तुम्ही 19 मध्ये. तो भाग नाही. सगळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यांचा संवाद अतिशय उत्तम आहे. त्याच्यामध्ये कुठेही बेगासूर असण्याचं काही कारण नाही.